शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीनं इथं आज आझाद मैदानावर एक आंदोलन बोलावलेलं आहे. बोलावलेलं अशासाठी आहे ते म्हणजे की जाणीवपूर्वक काही मागण्या त्यांच्या आहेत आणि एक विजयी मेळावा साजरा झाल्यानंतर सुद्धा हे आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता माझ्यासोबत लेखिका आणि कवयित्री निर्जाताई आहेत. निर्जाताई, स्वागत आहे तुमचं. सगळ्यात पहिले प्रश्न तर महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर आजही संघर्ष करावा लागतोय. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर आणि आतापर्यंत इतका काळ लोटल्यानंतरही मराठीसाठी संघर्ष करावा लागला. खरं तर ही खूप खेदाची गोष्ट आहे असं मला वाटतं की आता 60 साली म्हणजे जवळजवळ 65 वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठीसाठी झगडावं लागतं. ही खूप खेदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मला आता एकदम संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल बोलल्यानंतर विंदा करंदीकरांची एक कविता आठवली आहे. त्यांच्या एका कवितेत त्यांनी म्हटलेलं की हे श्रेय तुझेच आहे या नावाची ती कविता आहे. आणि जे हुतात्मे झाले त्यांच्याबद्दल म्हणताना त्यांनी म्हटलंय की त्यांनी एक अंधाराच्या गुणीवरती वगैरे त्यांनी म्हटलंय की ह्या सगळ्या ह्याच्यावर तू स्वतःला मारून घेतलंस, फोडून घेतलंस, पण हे सगळं श्रेय तुझं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही जनता तुला विसरणार नाही हे शब्द विंदांचे त्याच्यामध्ये आहेत. विंदा नंतरच्या काळामध्ये जेव्हा ही कविता स्टेजवरनं म्हणायचे तेव्हा विंदा नेहमी म्हणायचे की मी चुकीचं वाक्य लिहिलं होतं माझ्या कवितेमध्ये की ही जनता तुला विसरणार नाही, कारण ही जनता विसरली आहे तुला आता. म्हणजे ज्या लोकांनी मराठीसाठी आंदोलनं केली, संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनं केलंय, या महाराष्ट्रासाठी आंदोलन केलं, त्या लोकांना आता जनता विसरली आहे. ह्या अर्थाने की आपल्याला आता स्वतःचाच अभिमान राहिला नाही, मराठी असण्याचा सुद्धा अभिमान राहिला नाही. आणि ही गोष्ट अतिशय आहे. याला कारण अनेक गोष्टी आहेत की रोजगारासाठी इंग्रजी लागलेली आहे लोकांना, त्याच्यासाठी लोक शिकत होती इंग्रजी माध्यमामध्ये. ठीक आहे, आता ती संपूर्ण जगाची भाषा आहे. आपण कोणत्याही भाषेचा मी एक कधीच द्वेष करत नाही, कारण मला सगळ्या जगातील भाषा आणि आपल्या भारतातील सगळ्या भाषांबद्दल पूर्ण आदर आहे. पण आपल्या राज्याची जी भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, त्या मातृभाषेला आज मराठी माणसं पण विसरत आहेत. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. कारण मी स्वतः प्राध्यापक पण होते आणि मी बघितले माझ्या मुलांना. त्या वर्गामध्ये मी जिथे शिकवायची, म्हणजे जर्मनचा वर्ग असेल तर मॅक्झिमम मुलं मराठी असायचे. माझ्याही तोंडात, मी इंग्रजीची प्राध्यापिका होते त्यामुळे मराठी शब्द, कधी इंग्रजी शब्द येतात. पण हा संकर आहे ना सगळ्या भाषांचा, तो होतच राहतो. इव्हन मराठीमध्ये पण तो होणारच आहे. पण ह्याचा अर्थ आपण आपल्या पूर्ण भाषेला विसरायचं आणि दुसऱ्या भाषांमध्ये शिक्षण घ्यायचं हे फार चुकीचं आहे असं मला वाटतं. एक खरं तर मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही सुद्धा खंत व्यक्त केली की मराठी भाषेसाठी आपल्याला आंदोलन करावं लागतंय. पण मग हे कोणामुळे ही वेळ ओढवलेली आहे? इथल्या राजकारण्यांमुळे, इथल्या जनतेमुळे, की याकडे लक्ष देण्यासाठी किंवा ज्यांनी याचा झेंडा उंचावला होता त्यांच्या याच्यासाठीचा जो वेळ आहे किंवा याच्यासाठीची जी लागण आहे वेळेची म्हणा, विचारांची म्हणा, ती कमी झाल्यामुळे ही वेळ आज आपल्यावर आली आहे? ह्याचा सगळ्यांचा दोष आहे असं मला वाटतं. म्हणजे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. विशेषतः मुंबईच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन. महाराष्ट्रात आत्ता सगळीकडे मराठी माध्यमाच्या शाळा जाऊन इंग्रजी आणि इंटरनॅशनल स्कूल सुरू झालेल्या आहेत. आता हे सगळीकडे आता महाराष्ट्रातलं चित्र आहे. पण मुंबईमध्ये ही सुरुवात फार पूर्वी झालेली आहे. म्हणजे मला आठवते की माझे सुरुवातीचे दिवस शाळेतले आणि नंतरचा मी जो महाराष्ट्र पाहते आता गेल्या 30-35 वर्षातला, तो पूर्ण बदलला आहे. हे कबूल आहे की स्थलांतरित लोक खूप येतात, प्रत्येक राज्यात जातात. आपणही दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात गेलेलो आहोत. तिथे आपापली भाषा टिकवा तुम्ही, पण तुम्ही त्या राज्याची, त्या देशाची भाषा स्वीकारताना. हे आपल्या सरकारने केलं नाही. त्यावेळेला की सरकारनेच त्यावेळेला जर सांगितलं असतं की तुम्हाला काही झालं तरी मराठी हा विषय सक्तीचा असेलच, कारण तो हा राज्याचा विषय आहे आणि तो राज्याचा विषय तुम्हाला घ्यायलाच लागेल. अनेक आंदोलनं झाली मधल्या काळात आणि मग मराठी माध्यमाच्या शाळेत जशी इंग्रजी आणि मराठी शिकवली जाते तशी आज इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जायला लागली. लोअर मराठी असेल तरी ती घ्यायला सुरुवात झालेली आहे. हे झालेले आहेत, काही यशस्वी प्रयोग झालेले आहेत. पण मला वाटतं की आपण सगळ्यांनी, पालकांनी दुर्लक्ष केलं हळूहळू, की सगळ्यांना आपले डोळे कुठे लागले? अमेरिकेकडे लागले, ऑस्ट्रेलियाकडे लागले किंवा बाहेरच्या देशांकडे लागले. शिक्षण घेतील मुलं आणि बाहेर जातील तर त्यांना मोठ्या कॉर्पोरेट जगात जायचं आहे तर त्यांना इंग्रजी यायलाच पाहिजे. मला वाटतं की आम्ही पण माध्यमात, आणि मी इंग्रजीची प्राध्यापिका होते, मी हे सांगते की मी मराठी माध्यमात शिकून इंग्रजीची प्राध्यापिका झाले आणि चांगलं शिकवलं मुलांना. सांगायचा हेतू आहे की आपल्याला दुसऱ्या भाषा नंतर अवगत करता येतात. पण आपण जी घाई करतो ना की अगदी पहिल्या दिवशीपासून मुलांना शिकवायचं, त्याच्याने एक होतंय की आपण मुलांना विचार करायला थांबवतोय. तुम्ही तुमच्या भाषेत चांगला विचार करू शकता. आज सगळी पिढी तुम्ही बघा विचार करायची थांबली आहे. म्हणजे आज आपल्याकडे तत्वज्ञ, वैचारिक लेखन करणारे, विचार करणारे, वैचारिक मांडणी करणारी लोक कमी होत चाललेली आहेत. त्याचं कारण आहे तुमचं मातृभाषेतलं शिक्षण.
सरकारनं जर का आता याच्यात बदल करायचं जरी ठरवलं, म्हणजे आता समजा की जशी ही इथं चळवळ उभारलेली आहे तशी सरकारी पातळीवर एक निर्णय किंवा नियम किंवा मग आपण म्हणूयात की तशा पद्धतीने सरकारी जो असं म्हणतो दंडुका तो उगारायचा ठरवला तरी हे शक्य आहे का? सरकार हे करू शकतं का की आता देर इज नो वे बॅक? नाही, असं म्हणता येणार नाही की आपल्याला मागे परतता येणार नाही. जाऊ शकतो आपण जर हिंदीची सक्ती करण्याऐवजी मराठीची केली तर. आणि मराठीची सक्ती झाली तर मला वाटतं होईल आणि सरकार त्यात महत्वाची भूमिका बजावू शकतं. कारण ज्यावेळेला तुम्ही कायदे करता किंवा तुम्ही एखादा GR आणता आणि सगळे सांगता की तुम्हाला पहिली भाषा मराठी शिकावी लागेल, बाकीच्या भाषा खुल्या आहेत त्या तुम्ही नंतर शिकू शकता. हे पहिली भाषा मराठी हे कायम जर सूत्र सरकारने केलं आणि ते पहिलीपासून करायचं आहे आणि ते कायम 10वीपर्यंत 12वीपर्यंत पण ठेवायचं आहे, कारण मुलं नंतर मराठी घेत नाहीत हा माझा अनुभव आहे. तर 12वीपर्यंत तरी त्यांना सक्तीची मराठी सगळ्या विद्यार्थ्यांना, मग ते कोणत्याही आर्ट्स कॉमर्स कुठेही जाणारे असते तरी त्यांना करावी, तर कदाचित परत सुरळीत होईल असं मला वाटतं. सरकारी भाषा ही मराठी असायला हवी, म्हणजे ती असते पण ती अशी मराठी असते की जी भाषा सर्वसामान्यांना कळत नाही आणि त्यामुळे दुरावणारा सुद्धा एक वर्ग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मराठीची सक्ती करत असताना सर्वसामान्यांची मराठी हा आग्रह सरकारी पातळीवर किंवा मग जे यासाठी काम करतात त्यांनी करायला हवं असं मला वाटतं. त्याला कारण आहे ना, आपल्याकडे अनुवादाचा जो भाषांतराचा भाग आहे ना तो नीट होत नाहीये. मी आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राची अध्यक्ष पण आहे आणि आम्ही सगळ्या भाषांमधनं अनुवादाचं सुद्धा काम करतो. तुम्ही अनुवाद किती साधे सोपे आणि तरीही एक काय म्हणतात त्या भाषेचं सौंदर्य वाढवणारे असणारे असतात ना, ते बघा. आपल्याला सरकारी जी परिपत्रकं निघतात त्याचे जे आपण अनुवाद केलेले आहेत, आता तिथे अनुवादक असतात सरकारी ह्याच्यामध्ये, म्हणजे त्यांची पोस्ट असते तिथे. तर ही अनुवादकांनी स्वतः आधी सगळे हे परिपत्रकं जे काढतायत किंवा कधी काय असतं माहितीये, त्या भाषेची सवय सुद्धा व्हायला लागते. ते आपण बोलतच नाही, आपण परिपत्रक हा शब्द बोलत नाही ना आता, किंवा असे अनेक शब्द आहेत जे आज आपण विसरत चाललो आहोत. तर ते शब्द अंगवळणी पडतात, आपण ते फक्त स्वीकारले पाहिजे आणि भाषा थोडी सोपी केली तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. मराठी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आता वाढवण्यासाठी किंवा ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयोग केले पाहिजेत असं तुमच्या डोक्यात आहे किंवा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला वाटतं? एक आहे आपलं मराठीतलं वाचन खूप वाढलं पाहिजे. अगदी सोप्या म्हणजे आम्ही सुरुवात केलेली आहे, आम्ही साने गुरुजींपासून केलेली आहे. मराठी आज वाचत नाहीये, म्हणजे ते इंग्रजी घेतलेली मुलं सुद्धा चांगलं इंग्रजी वाचतायत, इंग्रजी भाषेतलं साहित्य वाचत असं नाही. मला वाटतं शाळांपासून आता आपल्याला थोडी पद्धत जी आमच्या काळामध्ये होती ना, आम्हाला एक क्लास असायचा शनिवारचा, जो पूर्ण वेळ आम्हाला 2 तास आम्हाला अवांतर वाचनासाठी दिले जायचे. आज तसे देत नाहीत. आज इतक्या भाषा इतके विषय तुम्ही मुलांवर लादता आहात ना, तुम्ही शिकू शकता असं मला वाटतं. आज जी सगळी मुलं 10वीपर्यंत 12वीपर्यंत त्यांच्या किती नंतर लक्षात राहते एवढे विषय आल्यानंतर. हे सगळे विषय आज असं झालेलं आहे की ह्या सगळ्या विषयांमध्ये विषयांचा इतका काय म्हणू आपण की त्यांचा प्रेशर आहे मुलांवर की त्यांना वाचनाकडे जाण्याची शिक्षक गोडी सुद्धा लावू शकत नाहीत, कारण त्यांना तेवढ्या वेळामध्ये सगळं संपवायचं असतं. मला वाटतं की हे भाषेचे शिक्षकच नाही तर इतर विषयांचे सुद्धा शिक्षक करू शकतील, पण पहिल्यांदा शिक्षकांनी सुद्धा वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यासाठी मराठी आणि सतत तुम्ही आता पूर्वी असं सांगितलं जायचं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये की तुम्हाला घरी इंग्रजीत बोलायला पाहिजे, कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश यायला, तुम्ही जे बोलता आलं पाहिजे इंग्रजी म्हणून, ते बंद करून आता मुलांनी त्यांनी त्यांच्याच भाषेमध्ये मराठीतच घरीत बोललं पाहिजे असं सांगायला पाहिजे. राजकीय ऐक्य एक पाहिलं होतं अगदी काही तासांपूर्वी महाराष्ट्रानं, मुंबईनं, देशानं. तर या राजकीय ऐक्यातनं मराठीसाठीचं काही काम होईल का असं वाटतंय का, की त्यांनी सुद्धा चळवळी बरोबर किंवा संस्थांबरोबर येऊन काम करण्याची आवश्यकता आहे? केवळ राजकारण न करता या विषयासाठी काम करून हा विषय पुढे नेण्यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजे. राजकीय ऐक्य आज आपण बघितलं परवा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि खूप आशा सगळ्या मराठी मनात निर्माण झालेल्या आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवावं असं मला वाटतं, कारण आज सगळा मराठी माणूस त्यांच्याकडे आशेने बघतो. राजकीय नेतृत्वाला, कोणत्याही राजकीय नेतृत्वाला मराठी युक्त महाराष्ट्र करणं अगदी सहज शक्य आहे, फक्त त्यांना त्यांची प्रबळ इच्छा पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यांचीच, मला वाटतं सगळ्यांचीच प्रबळ इच्छा पाहिजे, सगळ्या पक्षांची प्रबळ इच्छा पाहिजे. जर तुम्ही केंद्राकडे बघत असाल आणि मग एक भाषा
एक देश एक धर्म एक भाषा, काही दिवसांनी एक धर्मग्रंथ असं सुद्धा होऊ शकतं आपल्या देशात. तर हे आपल्याला थांबवायला पाहिजे की आपल्याकडे आपल्या भारताचं वैशिष्ट्यच हे आहे की आपल्याकडे वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. भाषा असू देत, वेशभूषा असू देत, खाद्य संस्कृती असेल, ही संस्कृती सगळी असं एक संकराची संस्कृती आहे. हे न विसरता लोकांनी एक गोष्ट कोणावर लादू नये. प्रत्येकाने आपापली भाषा आपापली संस्कृती जपतानाच इतर संस्कृतीचा आदर करणं शक्य आहे. आणि हे राजकीय नेत्यांनी रोज काही जी वक्तव्य करत राहतात ना ती बंद केली आणि मराठीकडे गंभीरपणे बघितलं तर शक्य आहे असं मला वाटतं. आणि एकूणच तुमच्या विकास असा होत नाही, विकास सांस्कृतिक विकास पण असतो. आपण आर्थिक विकासाबद्दल कायम बोलत असतो, तोही होत नाहीये धड. पण सांस्कृतिक विकास आज होत नाहीये, आपला सांस्कृतिक ऱ्हास होत चाललाय. त्याचं काय करायचं हा मला प्रश्न वाटतो. तर या होत्या रोखठोक कवयित्री नीरजा. त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे की सरकारनं याच्यात लक्ष घालणं आवश्यक आहे, पण त्याचबरोबर समाजातल्या प्रत्येक स्तरानं मराठीसाठी काम केलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, लोकांनी त्याच्यासाठी पुढाकार घेणं आणि त्याचबरोबर मराठीची सक्ती 12वी इयत्तेपर्यंत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विविधतेतनं एकता ही साधली गेली पाहिजे, पण एकतेतनं विविधता किंवा एकतेतनं एकता ही साधता कामा नये असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन महेश मोरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.